BA भाग 2 वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो। गेल्या तासाला आपण मृदा भूगोल या विषयाचा असणारं जे दुसरे युनिट आहे ते आपण सुरू केलेलं होतं आणि त्या युनिटचं असणारं जे नाव आहे ते म्हणजे मृदेची रचना व मृदेचे गुणधर्म। यापूर्वी प्रामुख्यानं मृदेचा अभ्यास करत असताना मृदेची असणारी रचना आणि एकूणच मृदेचा होणारा विकास याचा अभ्यास करत असताना पाठीमागे मी आपण पाहिलेलं होतं की मृदेच्या विकासावरती अनेक घटक हे परिणाम करतात आणि मगच मृदा ही पोषक प्रामुख्यानं बनत असते। मृदेची निर्मिती ही एक रासायनिक प्रक्रिया आहे। मृदेची निर्मिती ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि ही असणारी प्रोसेस ही असंख्य शेकडो हजारो वर्षापूर्वीपासून ही सतत चालत आलेली दिसून येते। यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मृदेचा अभ्यास करत असताना मृदेची रचना आणि तिची असणारी एकूणच गुणवत्ता ही त्या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीवरती आधारित असते आणि या मृदेचा अभ्यास करत असताना की मृदेवरती अनेक घटक हे परिणाम करतात। मृदा कोणत्या प्रदेशात निर्माण झालेली आहे, तिथं तापमान किंवा सूर्याची उष्णता किती मिळते आणि त्याचबरोबर त्या प्रदेशामध्ये असणारी एकूणच नैसर्गिक परिस्थितीचा प्रभाव परिणाम हा मृदेच्या विकासावरती होत असतो आणि म्हणून रासायनिक प्रक्रिया आणि मृदेचा विकास हा पॉईंट गेल्या पिरियडला आपण अभ्यासत असताना मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचा निचरा होण्याच्या प्रक्रियेतून मृदेच्या वरच्या थरातील सुपीक द्रव्ये इतरत्र वाहून गेली जातात आणि निचरा प्रक्रियेमुळे पाण्यातील आम्लतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। आता जास्त पावसाच्या व आर्द्र प्रदेशात पाणी जास्त उपलब्ध असल्याने तेथे आम्लधर्मी मृदाही तयार होते। आता मृदेवरती परिणाम करणाऱ्या या घटकांचा विचार करत असताना मी सांगितलं की कोणत्याही प्रदेशामध्ये प्रामुख्यानं मृदेची निर्मिती होत असताना मृदेचा विकास होत असताना त्या ठिकाणी असणारा जो खडक आहे, त्या ठिकाणी असणारा जो खडक स्तर असतो, या खडक स्तराचा परिणाम किंवा असणारे एकूणच गुणधर्म हे त्या ठिकाणी असणाऱ्या मृदेमध्ये उतरतात आणि मृदा ही पोषक ही निर्माण होण्याची एक प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण होते। आता याचा विचार करत असताना प्रामुख्यानं की मृदेचा विकास होण्यासाठी किंवा मृदेची निर्मिती आणि एकूणच प्रक्रिया प्रोसेसमधून जात असताना पृथ्वीच्या भूपृष्ठावरती 1 इंच मातीचा थर तयार होण्यासाठी जवळपास 1000 ते 1200 वर्षे इतका कालखंड हा जावा लागतो आणि त्यावेळी मृदेची निर्मिती ही होत असते किंवा मृदेचा विकास होत असतो आणि हा असणारा एकूणच विकास ज्यावेळी आपण विचारात घेऊ त्यावेळी रासायनिक घटक किंवा रासायनिक प्रक्रियेतून सुद्धा मृदेचा विकास होतो। हाही भाग गेल्या तासाला आपण पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे। पृथ्वीच्या भूपृष्ठावरती मृदेचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं तर मृदेचे रंग हे वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळे असलेले दिसतात। मृदेचे असणारे रंग किंवा त्या असणाऱ्या रंगामध्ये विविधता काय येते तर प्रामुख्यानं जैव घटकांचे व चुन्याचे प्रमाण जास्त असेल तर मृदेचा गडद रंग होतो। पाठीमागे मी सांगितलं की काय सांगितलं की त्या ठिकाणी असणारा जो जनक खडक आहे किंवा तिथं असणारा जो मूळ खडक असतो, या मूळ खडकामध्ये असणारी जी खनिजे आहेत तीच खनिजे त्या खडकापासून तयार होणाऱ्या मृदेमध्ये मिसळलेली असतात किंवा मृदेमध्ये असतात। ज्या प्रकारचा जनक खडक त्याच प्रकारची मृदा। उदाहरणार्थ एखाद्या मृदेमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असेल, एखाद्या खडकामध्ये किंवा
त्या ठिकाणी असणाऱ्या जनक खडकामध्ये जर लोहाचं प्रमाण जास्त असेल तर काय होतं, तर त्या खडकापासून तयार झालेल्या मृदेमध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून त्या खडकामध्ये असणारी जी खनिजे आहेत त्या खनिजांचा असणारा जो रंग असतो तोच रंग हा त्या मृदेला प्राप्त होतो. आणि म्हणून जैव घटकांचे व चुन्याचं प्रमाण जर जास्त असेल, पहा की एखाद्या मृदेमध्ये जर जैव घटकांचं प्रमाण जास्त असेल आणि चुन्याचं प्रमाण जर जास्त असेल तर मृदेचा गडद रंग हा प्राप्त होतो, मृदेला गडद रंग प्राप्त होतो. आता लोह, ॲल्युमिनियम इत्यादी घटकांचे जर प्रमाण जास्त असेल तर मृदेचा असणारा रंग कसा प्राप्त होतो, तर तो तांबूस प्राप्त होतो. तांबूस रंगाची मृदा ही त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. आता मृदेमध्ये क्षाराचे प्रमाण जर जास्त असेल तर मृदेचा रंग हा भुरकट पांढरा अशा प्रकारचा प्राप्त होतो. मातीची धूप जर जास्त होत असेल तर मातीचा रंग हा करडा असतो, करड्या रंगाची मृदा आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते आणि भुरकट पांढरा असतो. त्याचबरोबर उष्णकटिबंधीय आणि आर्द्र प्रदेशामध्ये लोह, ॲल्युमिनियम यांच्या भस्मीकरण किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये ऑक्सिडेशन म्हणतो, या प्रक्रियेतून लोहकण काय होतात, गंजतात आणि लोहकण गंजल्यामुळं मातीला रंग कसला प्राप्त होतो, तर तांबडा प्राप्त होतो. तांबड्या रंगाची मृदा ही त्या ठिकाणी निर्माण होते. तांबडा किंवा पिवळा रंग प्राप्त होतो आणि समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये ह्युमसचं प्रमाण हे जास्त असतं आणि ह्युमसचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या मृदेला रंग काळा प्राप्त होतो. काळ्या रंगाची मृदा ही त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. आणि निचरा झालेल्या पाण्याच्या संपर्कातून लोहकण गंजतात व सूचीपर्णी जंगलातील मृदा ही कसल्या रंगाची होते, तर ती करड्या रंगाची होते. करडा किंवा भुरा रंग म्हणतो आपण, ग्रे कलरची मृदा ही तयार होते. मृदेत जास्त जर पाणी सामावलेलं असेल तर तिच्यामध्ये लोह अंश घटून मातीला हिरवा, करडा, निळा अशा प्रकारचे विविध रंग हे प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. हा भाग अभ्यासत असताना मी काय सांगितलं की मृदेचे पोत किंवा तिचा असणारा जो थिकनेस असतो हा सुद्धा प्रत्येक मृदेचा वेगवेगळा असतो. आता ज्या मृदेमध्ये मऊ, सूक्ष्म, बारीक, गुळगुळीत मृदकण असतात तिला काय म्हणतो, तर आपण तिला चिकण माती म्हणतो. आता या स्क्रीनवरती तुम्ही बघा, चिकण मातीच्या असणाऱ्या कणाची जी जाडी आहे ती 0.002 मिलीमीटरपेक्षा कमी जाडीचे ते कण असतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, चिकण माती म्हणून ओळखतो. आता गाळ किंवा पोयट्याची मृदा हा एक प्रकार आहे आणि या ठिकाणी ओल्या अवस्थेत मऊ असते पण हाताला ती चिकटत नाही, अशा प्रकारचा जो मृदेचा प्रकार आहे त्याला गाळ किंवा पोयटा असं म्हणतात. आणि त्या गाळातील असणाऱ्या मृदकणाची जाडी किती असते, तर 0.002 ते 0.02 मिलीमीटर इतकी जाडीचे कण त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. आता बारीक वाळू किंवा रेती हा जो प्रकार आहे यामध्ये बारीक वाळूची मृदा ही खरखरीत तर जाड वाळूची मृदा ही भरड अशा प्रकारची असते. वाळू, गाळ यांचे प्रमाण जास्त असल्यास मृदेतून पाण्याचा निचरा हा लवकर होतो आणि चिकण मातीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही चिकण मातीमध्ये. आता मृदकणाचे विलगीकरण आणि विश्लेषण याचा जर आपण विचार केला तर काय दिसतं, तर मृदेतील विविध कण तपासून घेण्यासाठी आपण जमा केलेला मातीचा नमुना एखाद्या काचेच्या बरणीतील पाण्यात मिसळा, ते मिश्रण हलवायचं. मग काय दिसतं आपल्याला, तर मृदेतील मोठ्या आकारमानाचे कण लगेच तळाशी जमा होतील. सूक्ष्म लहान आकाराच्या कणांचा तळाशी जायला वेळ लागेल, म्हणजे सूक्ष्म कण वरच्या बाजूला तर मोठ्या आकाराचे कण कुठं साठतील, तर बरणीच्या तळाशी गेलेले आपल्याला दिसतात. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती हा एक डायग्राम बघा की या ठिकाणी एक काचेची भरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यामध्ये माती आपण घेऊन मिसळलेली आहे आणि ते पाणी ढवळल्यानंतर काय दिसतं, तर या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लास पडलेले आपल्याला दिसून येतात.
ही वर्गवारी कशी असते तर जास्त जाड जे दगड गोटे आहेत, खडे आहेत, ते तळाला गेलेले आहेत आणि त्या घनतेनुसार पाण्याचे स्तर हे त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात आणि अगदी वरच्या बाजूला पाण्याच्या पृष्ठभागावरती अगदी हलके कण हे तरंगत असलेले किंवा पोहत असलेले आपल्याला दिसतात. आता ही विलगीकरण विश्लेषण पद्धत सोबतच्या आकृतीमध्ये तुम्ही आता पाहिलेली आहे. आता यामध्ये जमिनीत अशीच मृदा थरांची रचना आढळते. त्यात जड कण तळाशी तर पृष्ठभागावरती अतिसूक्ष्म बारीक मृद कण आपल्याला पाहावयास मिळतात. आता कणांच्या प्रमाणानुसार जमिनीचा पोत दर्शवणारा एक त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतो. हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या त्रिकोणामध्ये काय दिसतं आपल्याला तर प्रामुख्यानं या ठिकाणी एक कणांच्या प्रमाणानुसार जमिनीचा पोत दर्शविणारा त्रिकोण अशा प्रकारची ही तो एक आकृती तुम्हाला समोर दिसते. या त्रिकोण आकृतीमध्ये वाळू, पोयटा व चिकणमातीच्या कणांचे शेकडा प्रमाणही व्यक्त केलेले आहे. ही मृदा ओळखण्यासाठी या कोष्टकाचा प्रामुख्यानं खालील कोष्टकाचा उपयोग केला जातो. आता प्रामुख्यानं मृदेची घडण ज्याला आपण म्हणतो, आता मृदेची घडण अभ्यासत असताना अलग अलग किंवा एकाकी मृदकण जेव्हा समूहाने एकत्र जमा होतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, मृदेची घडण असं म्हणतो. सॉइल स्ट्रक्चर अभ्यासत असताना त्यालाच आपण मृदेची घडण असं म्हणतो. आणि मृदेची घडण म्हणजे काय तर अलग अलग वेगवेगळे किंवा एकाकी मृदकण जेव्हा समूहाने एकत्र जमा होतात तेव्हा त्याला मृदेची घडण असं म्हटलं जातं. आता निसर्गातील विविध प्रकारच्या परिसंस्थांचा प्रभाव मृदेच्या उत्पादन क्षमतेवरती होत असतो. मृदेमध्ये असंख्य जीवन प्रणाली आहेत, हजारो जैव घटक आहेत, विविध रसायने व खनिजे मृदेत सामावलेली असतात. पृथ्वीवर त्यावर हजारो जीवन प्रणाली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे मृदेच्या जडणघडणीमध्ये सर्वाधिक वाटा हा हवामानाचा दिसून येतो. हवामानामध्ये पाणी आणि तापमान हे दोन घटक हे सामावलेले असतात. या असंख्य जीवन प्रणालीच्या परस्पर संबंधातून मृदा अधिक विकसित होत असते. त्यामध्ये अन्न साखळीचे चक्रसुद्धा सतत सुरू असते किंवा कंटिन्यू त्या ठिकाणी चालू असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे मृदेच्या जडणघडणीचे घडण आणि त्यामध्ये होत असलेले बदल हे सातत्यानं प्रक्रिया सुरू असते. तर मृदेची घडण ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मी यापूर्वी सुद्धा तासाला तुम्हाला सांगितलं की मृदेची असणारी जडणघडण ही काय आहे, सॉइल स्ट्रक्चर इज ए नॅचरल प्रोसेस अँड दॅट नॅचरल प्रोसेस इज ए कंटिन्यू प्रोसेस. सातत्यानं सुरू असणारी ही मृदेच्या जडणघडणीची प्रक्रिया एक नैसर्गिक घटक म्हणून त्याकडे आपण पाहतो. आणि हे पाहत असताना आपल्याला काय जाणवतं तर ती जडणघडण ही अतिशय गुंतागुंतीची असते. मृदा म्हणजे केवळ तिच्यात सामावलेली खनिजे इतकाच भाग नव्हे तर त्या खनिजाबरोबर जैव घटक, रासायनिक घटक, सेंद्रिय घटक या घटकांचे प्रमाणसुद्धा मृदेमध्ये मौल्यवान असतं. अतिशय मूल्य त्या घटकांना असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून जमिनीवर सर्वात वरचा मृद स्तरावर हजारो वनस्पती, प्राणी, पक्षी मृदेच्या सुपीकतेत भर घालत असतात. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारी जी सजीव सृष्टी आहे ज्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण बायोस्फिअर म्हणतो, जीवावरण. आणि या जीवावरणामध्ये असणारे जे घटक आहेत ते म्हणजे वनस्पती आणि प्राणी. वनस्पती आणि प्राणी हे जे दोन घटक आहेत हे घटक काय करतात तर मृदेची सुपीकता वाढवतात. मृदेच्या असणाऱ्या सुपीकतेवरती मोठ्या प्रमाणात बदल किंवा प्रभाव हे दोन घटक पाडत असलेले आपल्याला दिसून येतात. मृदकण वेगळे राहू शकत नाहीत. असे विविध गुणधर्मांचे असंख्य मृदकण
एकसंध एकाच ठिकाणी एकत्रित साठतात तेव्हा मृदेची घडण ही सुरू होते. आता मृदेची घडण हा मृदेचा शेती वनस्पतीसाठी अतिशय उपयुक्त भौतिक गुणधर्म समजला जातो. मृदेची घडण ही हवा किंवा पाणी सामावून घेण्याची एक क्षमता ही कशी असते त्या ठिकाणी निर्माण केलेली असते किंवा प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. की या चार्टमध्ये तुम्ही बघा की मृदेची जडणघडण ही त्या ठिकाणी कशी होते या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळेल. आता मृदेचे जलधारकता ज्याला आपण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल असं म्हटलं जातं. माती जमिनीमध्ये असणाऱ्या मातीची जलधारण क्षमता किंवा पाणी धारण क्षमता सुद्धा त्याला आपण म्हणतो. आता ही असणारी पाणी धारण क्षमता किंवा जलधारण क्षमता हा जो भाग आहे हा कसा असतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्या मृदा कशा प्रकारच्या यावरती तो डिपेंड असतो. मृदेमध्ये असणारी जलधारण क्षमता जलधारकता ही कशी असते तर एकाकी असलेल्या स्वतंत्र मोठ्या मृदकणावर सर्व बाजूनी जैव घटक खनिज द्रव्ये सेंद्रिय द्रव्ये अशा अनेक गुणधर्माचे आच्छादन हे निर्माण झालेलं असतं. आणि सेंद्रिय पदार्थामुळे मृदा ही काय होते तर पाणी धरून ठेवते किंवा पाणी धारण क्षमता ही तिची वाढलेली आपल्याला दिसून येते. बघा आपण एक वेळ की मृदेची जलधारण क्षमता म्हणजे काय तर त्याचा अर्थ मृदा पाणी किती धरून ठेवू शकते. पाणी धारण क्षमता मृदेची किती आहे त्याला काय म्हणतो आपण जलधारण क्षमता असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता ही क्षमता स्पष्ट करते. काय होतं की एकाकी असलेल्या स्वतंत्र मोठ्या मृदकणावर सर्व बाजूनी जैव घटक त्यानंतर खनिज द्रव्ये सेंद्रिय द्रव्ये अशा अनेक गुणधर्मांचे आच्छादन निर्माण झालेले असते. आणि सेंद्रिय पदार्थामुळे मृदा काय होते तर पाण्यामध्ये सामावली जाते किंवा पाणी धारण क्षमता ही मृदेची काय होते वाढते. आता मृदेतील घटक जो आहे ते म्हणजे किती घटक आहेत तर मृदेमध्ये असंख्य घटक सामावलेले असतात. त्यातला पहिला घटक कोणता तर पाणी. पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. संमिश्र स्वरूपाचे रासायनिक द्रावण रसायनांचा संमिश्रक राजा म्हणजे पाणी आहे. पाणी काय आहे तर ते एक रासायनिक द्रव्य आहे. पाण्यामध्ये अनेक घटक हे सामावलेले असतात. त्याला आपण केमिकल फॉर्म्युला H2O असं म्हणतो आपण. H2O पाण्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे H2O. या हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 किंवा 1/2 अणू यांच्या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. म्हणून पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक हा जीवावरणाच्या दृष्टीनं किंवा बायोस्फिअरमध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व असलेलं दिसून येतं. म्हणून पाण्याला आपण जीवन असं म्हणतो. पाणी हा एक मृदेतील असणाऱ्या असंख्य घटकाचा राजा म्हणून सुद्धा त्या पाण्याला ओळखलं जातं. आता मृदेच्या पाण्यात अनेक खनिजे व मूलद्रव्ये ही विरघळलेली असतात. जे आपण पाणी म्हणतो या पाण्याचे रंग वेगवेगळे असतात. पाण्याची घनता वेगवेगळी असते. आता ह्या त्याचे असणारं जे जडत्व आहे हे बदलतं. का बदलतं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आणि मूलद्रव्य ही सामावलेली असतात किंवा विरघळलेली असतात. द्रव स्वरूपात ते आपल्याला पाहावयास मिळतात. पाणी हा सर्वात प्रभावी घटक असून तो मृदेत सेंद्रिय रासायनिक खनिजयुक्त अशा अनेक घटकांचे मिश्रण करतो. आता मृदेच्या स्तरात पाणी मुरते. मृदेच्या स्तरामध्ये काय होतं पाणी मुरतं. ते पाणी मृदेच्या स्तरातून खाली खाली असं झिरपत जात असतं. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जमिनी अंतर्गत फिरत राहतं किंवा वाहत राहतं. काय होतं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जमिनी अंतर्गत ते फिरत राहतं किंवा वाहत राहतं. त्यावेळी मृदेतील रासायनिक जैविक सेंद्रिय व इतर घटकांचे पाण्यात संमिश्रण होते. पाणी संमिश्रक असल्याने पाण्याचा मृदेच्या रचना व गुणधर्मावर जास्त प्रभाव पडतो. पाण्यामुळे मृदेत पोषक द्रव्ये पिके वनस्पतींना मिळतात. मृदेत आर्द्रता
पाणी उपलब्ध नसेल तर ती मृदा कोरडी किंवा अनुत्पादक बनते. कोरडी किंवा अनुत्पादक बनते. आता पाणी हे मृदेच्या तापमानावर नियंत्रण ठेवते. पाणी काय करतं? मृदेच्या तापमानावर नियंत्रण ठेवतं. पाणी हे अनेक उपयुक्त सूक्ष्म जीवांच्या वाढीस मदत करत असतं आणि म्हणून पाणी हा पिके व वनस्पतींचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. वॉटर इज ए सोल ऑफ क्रॉप्स अँड व्हेजिटेशन्स. मातीच्या कणाकणामध्ये असलेल्या पोकळीत पाण्याने पूर्ण भरल्यावर जे पाणी जास्त राहते ते गुरुत्वाकर्षणामुळे निचऱ्या वाटे बाहेर पडत असतं. चिकण मातीचे जलधारकता सर्वात जास्त असते. अनेक वेळा मृदेतील आर्द्रता व पाणी सौर उष्णतेने बाष्पीभवनाने काय होते? नष्ट होते. म्हणून जमिनीवर पालापाचोळ्याचे आच्छादन हे टाकलं जातं. काय होतं की जमिनीमध्ये मुरलेलं जे पाणी असतं ते जास्त पाणी जर मुरलं तर काय होतं? तर गुरुत्वाकर्षणद्वारे ते पाणी खाली जातं आणि त्या निचराद्वारे ते पाणी दुसऱ्या ठिकाणी निघून जातं. आता हे असणारं जे पाणी आहे हे कायमस्वरूपी मृदा ही ओलसर राहते का? तर राहत नाही. मग काय होतं? तर शेतकरी काय करतो? तर ही असणारी मृदा ही वाळू नये किंवा पटकन त्यातल्या असणारं बाष्पाद्वारे पाणी निघून जाऊ नये म्हणून शेतकरी त्या मृदेवरती पालापाचोळ्याचं एक आच्छादन देतो आणि मृदेमध्ये असणारं पाण्याचं संवर्धन किंवा पाणी साठवून ठेवण्याचं काम हा शेतकरी करत असतो. आणि ज्यावेळी हा पाचोळा कुजतो त्यावेळी काय मिळतं? मृदा पुन्हा पोषक होते. पुन्हा मृदेला एक ताकद येते. म्हणजे मृदेला काय मिळतं? तर मृदेला ह्युमस मिळतं आणि ह्युमस मिळाल्यामुळं मृदा काय होते? सशक्त होते आणि ही असणारी सशक्त मृदा ही पीक वाढीसाठी अतिशय उपयुक्त म्हणून तिच्याकडं आपण पाहतो. आणि म्हणून ही पिकं घेत असताना किंवा पाणी हा जो घटक आहे हा मृदेमध्ये असणाऱ्या अनेक घटकामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून पाण्याला आपण राजा म्हटलेला आहे असं मागाशी मी सांगितलं, किंवा सोल असं म्हटलेलं आहे. सोल, SOUL, सोल म्हणजे आत्मा. पाणी काय आहे? तर पाणी म्हणजे जीवन आहे. या एका वाक्यामध्ये सुद्धा या पाण्याची महती, तिचं असणारं पाण्याचं असणारं मोठेपण, पाण्याचं असणारं महत्त्व, पाण्याचं असणारं इम्पॉर्टन्स हे काय होतं? आपल्याला या एका शब्दावरून स्पष्ट होतं. तर ठीक आहे, उरलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.